श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री घरात हे 5 गुप्त उपाय करते तिच्या घरात लक्ष्मी स्वतःहून स्थिर होते. मित्रांनो, ज्या स्त्रीच्या स्वयंपाकघरात काळी मिरी, लवंग आणि मीठ यांचे त्रिकूट बनवलेला असतो तिथे लक्ष्मी नांदते. रात्री झोपताना दरवाजाला हात लावून शुभम भवतु म्हणणारी स्त्री. मित्रांनो, चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्की, पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी, वातावरण कसे असावे, लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही. आणि ही प्रत्येकाचीच इच्छा असते. माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे तर खरेच, पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते. चंचल लक्ष्मी घरात कायमच राहावी यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभम भवतु असं एकदा बोला. दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात संरक्षणाचं कवच तयार होतं. स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही अर्धा किंवा रिकामी ठेवू नका. नेहमी भरून ठेवा, म्हणजे घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि कमाईसुद्धा स्थिर राहते. गॅस सुरू करण्यापूर्वी 1 सेकंद गॅसवर हात ठेवून श्री असा उच्चार करा. अन्नात दिव्य स्पंदन येतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वसते. आठवड्यातून एकदा तरी घरात मीठ पाण्याने पुसा. घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेत असतं. तसेच दर गुरुवारी घरात हळदीने श्री लिहा. लक्ष्मीचा वास घरात स्थिर होतो आणि धनमार्ग खुला होतो. घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य दरवाजावर 2 लवंगा, 1 तांदूळ लाल कपड्यात बांधून ठेवा. नजर दोष, आसुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती नष्ट होते. शुक्रवार संध्याकाळी तुपाचा दिवा दक्षिणेला लावा. पितृदोष, अडथळे आणि कर्ज कमी होतात. पहाटे 5 ते 3 या दरम्यान घराची खिडकी उघडा. सूर्य ऊर्जा घरात येते आणि रोग कमी करते. सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहू नका. पहिले देवाचे नाव घ्या किंवा उजवा हात बघा. दिवस शुभ आणि यशस्वी जातो. मुख्य दरवाजाच्या दिशेने कधीही कचऱ्याची टोपली ठेवू नका. धनमार्ग अडतो. नशीब साथ देत नाही. कचरा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू मारू नका. स्वयंपाकघरात काळी मिरी, लवंग, मीठ यांचं त्रिकूट ठेवावं. याने आर्थिक स्थैर्य आणि घरातील वाद कमी होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच रात्री ओल्या टॉवेलने झोपू नका. घरातील जलतत्व असंतुलित होतं आणि प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तसेच पैसासुद्धा अडतो. नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल घरी. पैसा, धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते, तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीचे निरंतर कृपादृष्टी राहू शकते. मित्रांनो, मीठ आणि धुपाचा वापर नॅचरल क्लिन्झिंग म्हणून करतं. घरातील वातावरणातील सूक्ष्म नकारात्मकता नष्ट करण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर खूप प्रभावी ठरतो. मिठाचे पाणी आठवड्यातून किमान 2दा फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते.
टिप: गुरुवारी मिठाच्या पाण्याने फरशी पुसू नये. धूप किंवा गुगुळ: रोज संध्याकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर, गुगुळ किंवा लोबांचा धूप दाखवावा. याच्या सुवासिक आणि पवित्र धुरामुळे घरातील कानाकोपऱ्यातील नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रफुल्लित राहते. घर आणि उत्तर दिशेचे देवताग्रह त्याचे तत्त्व: घरातील उत्तर दिशा संतुलित ठेवण्यासाठी त्या दिशेशी संबंधित ऊर्जा समजून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, या दिशेची देवता, उत्तर दिशेचे मुख्य देवता भगवान कुबेर हे धनाचे राजे आहेत. तसेच या दिशेचे मुख्य दिक्पाल बुध आणि सोम चंद्र कुबेर मानले जातात. कुबेर देवाच्या प्रभावामुळे या दिशेतून धनाचा प्रवाह घरात येतो. या दिशेचा ग्रह उत्तर दिशेचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध हा बुद्धी, व्यापार, वाणी, संवाद आणि चातुर्याचा कारक आहे. त्यामुळे ही दिशा संतुलित राहिल्यास बौद्धिक क्षमता वाढते. तसेच या दिशेचे तत्त्व, मुख्य तत्त्व जलतत्व आहे. जल हे प्रवाहीपणा, नववृष्टी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जलतत्व संतुलित असेल तर जीवनात नवीन संधींचा प्रवाह अखंड सुरू राहतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद भरभरून मिळतो. व्यक्तीची प्रगती होत जाते, तिथे लक्ष्मीचे वास्तव्य राहते असे मानले जाते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: माता लक्ष्मीला अहंकार अजिबात आवडत नाही. म्हणूनच अनेक पुराणकथांमध्ये